भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू हे रामराज्य आहे। हे गुणरत्न सदावर्तेचं वक्तव्य हे बौद्धिक बदमाशी आहे। ही अरेच्या दलालाची आक्रस्ताळपणा आहे। हे बहुजन समाजाचा बुद्धिभेद करणे, या देशातील लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हा ब्राह्मणी षड्यंत्राचा भाग आहे। तर भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू रामराज्य नाही बाबा, माणूस हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे। येडपाटा, ए आर्यच्या दलाला, ए फडणवीसच्या भडव्या, एक लक्षात घे, भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू माणूस हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे, रामराज्य नाही। गुणरत्न सदावर्ते हा विकृत माणूस आहे। त्याची विकृती आणखी एक आहे की तो महात्मा गांधीजीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा अखंड भारताचा विचार मांडणारे होते असं सांगतोय। एका हत्याराचा तो समर्थन करतो, एका महात्म्याची हत्या। महात्मा गांधीबरोबर आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही हत्येचं नाही समर्थन करणार, म्हणून महात्मा गांधीजीची हत्या करणाऱ्या एक वकील हत्येचं समर्थन करतोय। अरे तू वकील म्हणून तर शोभून दिसतोस का? आणि नथुराम गोडसेचे विचार अखंड भारताचा विचार, आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कोणता विचार केला, तो कुठल्या विचाराचा हे ठरवावं लागेल। आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणेल की गुणरत्न एका हत्येचं जर एका महात्म्याच्या हत्येचं समर्थन करत असेल आणि हत्यारा जर या देशाचा अखंड विचारात असेल तर हा विकृत बुद्धीचा माणूस, हा वकील, याची सनद काढावी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी किंवा भारतीय संविधानाच्या विरोधातलं जे बुद्धिभेद करते, विरोधातलं वर्तन केलेल्या देशद्रोहाचा खटला सदावर्तेवर का भरण्यात येऊ नये, तर याची मेहरबान कोर्टानं याच्यावरती कान उघड्याने करू, कान समाजातलं वातावरण बिघडू नये, कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, म्हणून गुणरत्न सदावर्तेची सनद ही वकिलाची सनद काढून घेण्यात यावी। आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचे, आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही। एससी आणि एससी एसटीचा कोटा की जो मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट आहे, त्याचा कितीतरी लाखो कोटा बॅकलॉग आणखी भरला नाही, शिल्लक आहे, त्याचा आरक्षणाचा कोटा भरेल। आणि शेवटचं म्हणेल, आरक्षणचा लाभार्थ्यानं आरक्षण राबवणारे बना। गरीब मराठ्यानो आरक्षण मागत असताना आरक्षण देणारे सुद्धा करा। अरे मराठा बांधवानो, अरे धनगर बांधवानो, अरे माळी बांधवानो, अरे ओबीसी बांधवानो, आपण घर आमचा आहे, घरातील शिक्का आमचा आहे, टोपला आमचा आहे, टोपल्यातील भाकरी आमच्या आहे त्या, पण वाढणारे मनवादी आहे, वाढणारे 3.5% ब्राह्मणवादी आहे। म्हणून आपल्यात भांडण, 3.5% ब्राह्मणवाद्यांचं वर्चस्व संपवा आणि मग आपला विकास होईल, तोपर्यंत विकास होणार नाही। आरक्षण घेणाऱ्यांनी आता सत्ता हातात घेण्यासाठी एकत्र येऊन आरक्षण अंमलबजावणी करायचं असेल तर या देशाची शासनकर्ते जमात बना। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. सध्या ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हे खूप चर्चेमध्ये आहे। आपण काल टी व्हीला पाहिलं असेल प्रसारमाध्यमातून की त्यांनी असं वर्तन केलं की संविधानाचा केंद्रबिंदू हा रामराज्य आहे, ह्या प्रकारचं वक्तव्य केलं। जय भीम, जय संविधान। मी निलेश चव्हाण। आज आपल्यासोबत माननीय प्रबुद्ध साठे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत। संविधानाचा केंद्रबिंदू राज्य आहे असं ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। सदावर्ते या ना त्या कारणावरून या राज्यामध्ये नेहमी चर्चेत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या डंके की चोट पर बोलत असतात। आता डंके की चोट पर आणि वारंवार त्यांचं काही ना काही असं विधान असतं की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाद निर्माण होतील लोकांमध्ये किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य असतं। सर, काय सांगाल तुम्ही? हे वक्तव्य त्यांनी जे केलेलं आहे, संविधानाचं केंद्रबिंदू रामराज्य आहे, काय म्हणाल त्या? खरं तर त्याला गुणरत्न तर कसं म्हणावं हा प्रश्न लई मोठा प्रश्न आहे। सदावर्ते नावाच्या अगस्ताळी माणसावर बोलण्याची माझी फार इच्छा नाही, परंतु म्हातारी मेले याचं दुःख नाही, पण काळ सोकवतो। कुठं तर समाजाचा बुद्धिभेद होऊ नये, भ्रमनिरास होऊ नये,
जो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा एक समाजाचा आपल्या चॅनेलच्या आपला सम्यक क्रांती न्यूज चॅनेल सतत समाजाला जागृत आणि दिशा देण्याचं काम करतो आहे. म्हणून आपल्या चॅनेलमधून मला बोलताना लोकांना सांगताना अभिमान वाटेल, आनंद वाटेल की मी हा जो गुणरत्न सदावर्ते आहे त्याचं जी इतर जी काय आरक्षणाच्या संदर्भात जी वक्तव्य आहे त्याच्याशी आम्हाला काही ते पाहतील. मला वाटतं तो गुणवत्ता आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, तुझा कायद्याचा अभ्यास आहे, कायदा पंडित आहे, तुझी वकिली, तू न्यायपालिकेत दाखव तुझी गुणवत्ता काय उद्या. तुझं जी गुणरत्न नावाप्रमाणे तुझं जी गुण आहे ते कोर्टात उधळ, कोर्टासमोर उधळ, तुझी गुणवत्ता दाखव. पण सामाजिक जीवनात किंवा राजकीय जीवनामध्ये समाजामध्ये हे जे वक्तव्य करतोय त्याची बौद्धिक दिवाळखोरी आहे, नौटंकीपणा आणि अक्रास्थळपणा आहे, मानसिक विकृतीकरणाचं प्रदर्शन हे सदावर्ते कोणत्या ना कोणत्या कारणार्थ महाराष्ट्रासमोर चॅनेलच्या माध्यमातून मांडतात. आणि हे जे सदावर्ते आहे स्पष्टपणे जर त्यांचं आता मी सुरुवात करण्यापूर्वी ते सगळं टी व्ही चॅनलवाले असतो कुठल्याही राष्ट्रीय चॅनलवरती बोलताना ते एखाद्या जाहीर सभेत घोषणा दिल्यावर सुरुवात करतात. काय करतात? वंदे मातरम, जय श्रीराम. अरे सदावर्ते गुणरत्न बाबा, तू खातोय भीमाचं आणि गातोय रामाचं. तर तू खातोय भीमाचं आणि गातोय रामाचं आणि तू काय जय श्रीरामच्या घोषणा देतो. श्रीरामच्या घोषणा देण्याचा अधिकारसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तुला दिलेला आहे. तुझे आज वकील आहे ते भीमाच्या कृपेनं आहे, रामाच्या कृपेनं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा परिणाम म्हणून तू वकील झालेला आहे. आणि मी त्याला उत्तर देण्यापूर्वी म्हणेल, तुझा जर जय श्रीरामची घोषणा तू चॅनेलवरती करत असेल तर मी आता या सम्यक क्रांती न्यूज चॅनेलवरती सदावर्त्यावरती भाष्य करण्यापुरता गोष्टी करतोय. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय ज्योती, जय संविधान, जय भारत. ह्याच घोषणा या देशाच्या परिवर्तनाचा, हेच अभिवादन बहुजन समाजाचं आहे. जय श्रीराम हे बहुजनाचं अभिवादन नाही सदावर्ते. आणि तुमचा प्रश्न जे आता आहे की अतिशय बालिश आणि मूर्खपणाचा, तो काय म्हणला आहे की भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू रामराज्य आहे. अरे गुणरत्न, येडं उठलं आणि चिपट्यात मुटलं अशी तुझी मानसिकता. येडपाटा काय तू मुद्दाम त्याच्या पाठीमागं ही RSSची भाषा, RSSची भाषा आहे, ही संघाची भाषा, ही भाजपची भाषा, ही मनवाद्याची भाषा, ब्राह्मणवाद्यांची भाषा, ही सदावर्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्याचा हे ब्राह्मणी षडयंत्र आहे. हा निवळ RSSचा हा चमचा आहे सरस. हा भाजपचा दलाल आहे, भाजपचा समर्थक आहे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पाळीव प्राणी म्हणजे गुणरत्न सदावर्ते. आपली दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी, सदावर्त्यांचं हे वक्तव्य म्हणजे भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू हे रामराज्य आहे. हे गुणरत्न सदावर्त्याचं वक्तव्य हे बौद्धिक बदमाशी आहे. ही आर्यच्या दलालाची अक्रस्थळपणा आहे. हे बहुजन समाजाचा बुद्धिभेद करणे, या देशातील लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हा ब्राह्मणी षडयंत्राचा भाग आहे. तर भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू रामराज्य नाही बाबा, माणूस हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे. येडपाटा, हे आर्यच्या दलाला, हे फडणवीसच्या भडव्या, एक लक्षात घे, भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू माणूस हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे, रामराज्य नाही. आणि कलम 14 नुसार ते सांगतो आहे की या देशामध्ये समतेचं जे रामराज्य हे समतेचं नव्हतं प्रतीक. रामराज्य हे विषमतेचं प्रतीक होतं. राम हा ब्राह्मणी व्यवस्थेचा आदर्श होता. राम हा
मनुवादी व्यवस्थेचा आदर्श होता. राम हा हिंदू धर्मी नव्हे, हिंदुत्वाच्या नावाखाली आड दडलेला ब्राह्मणवादाच्या आदर्श आणि विचार होता. हा विषमतेचा पुरस्कार होता, ब्राह्मणी व्यवस्थेचा पुरस्कार होता, तो समतेचा पुरस्कार राम नव्हता. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधानाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमधले तू वाच ना. तू संविधान वाचलं नसेल, संविधानाचा फार मोठा अभ्यास काय, कायद्याचा अभ्यास काय, भारतीय संविधान, तू संविधानाची प्रस्तावना वाचलं असे होऊ ना, तू मुद्दाम म्हणतोय. तुझ्या तोंडून इथला ब्राह्मणवाद भाषा बोलतोय, त्याचं ऐकतोय तो. आणि म्हणून लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः परत संविधान लोकांना अर्पण केले आणि स्वतः परत लोकांनी संविधान स्वतःला अर्पित केलेलं आहे. माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे. रामराज्य राही, जय श्रीरामाच्या घोषणा देणाऱ्या गुणरत्न सदावर्ते हे ध्यानात घे. आणि या देशामध्ये ज्या वेळेला संविधानाचं अर्पण पत्रिका काय असावी, भारतीय प्रस्तावना जी आहे संविधानाची अर्पण पत्रिका ही देवाला अर्पण नाही केलं, रामाला अर्पण नाही केलं, माणसाला भारताही लोकांनी स्वतःला अर्पित केलेलं आहे. आणि ज्या वेळेला देशाचं संविधान ईश्वराला कोण म्हणलं, कोण अल्लाला म्हणलं आणि ठराव झाला आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये देव सदावर्ते तुझा राम हरलेला आहे, तुझा देव हरलेला आहे आणि या देशातला माणूस पहिल्यांदा जिंकलेला आहे. माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे. पण म्हणतोय रामराज्य ही बौद्धिक दिवाळेपणे, ही बदविक बदमाशी आहे. हे याचं चिरफाड करतो. या गोष्टीचा मी निषेध करतो. जर रामराज्य असतं तर सदावर्ते तू वकील झाला असता का, आणि तुला जयश्री पाटलाबरोबर आंतरजातीय विवाह करता आला असता का? सदावर्ते जर रामराज्य, तू म्हणतोय रामराज्य जय श्रीरामच्या, सदावर्तेच्या म्हणण्यानुसार 50% आरक्षण ही आरक्षणाची मर्यादा आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे मी सांगण्यापूर्वी जर रामराज्य जर लोकशाहीचा आधार समतेचा असता, रामराज्याच्या काळात शंभुकानी तपश्चर्या केली म्हणून ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शंभुकाची हत्या करणारा राम हा आज गुणरत्न तुझा आदर्श कसा होऊ शकतो? भारतीय संविधानाचं तत्व कसं होऊ शकतं? भारतीय संविधानाचं केंद्रबिंदू कसा होऊ शकतो? जर शंभुकाची हत्या आज जर रामराज्य असतं तर गुणरत्न सदावर्ते तू वकील झाला नसताना, वकील जर झाला तर शंभुकासारखी तुझी हत्या झाली असती, हे लक्षात घे. आणि तुला जयश्री पाटलावर लग्न करता आलं असतं. आणि त्याच पद्धतीनं गरोदर स्त्रीला म्हणजे आपल्या गरोदर पत्नीला सीतेला दुसऱ्याच्या सांगण्यावरून संशय घेऊन वनात सोडणारा श्रीराम सदावर्ते तुझा आदर्श कसा, या संविधानाचा आदर्श कसा? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशातील महिलांना सन्मान आणि घटनात्मक अधिकार दिले, रामानं नाही अधिकार दिले. अरे तसं जर असतं, तुला कुणी सांगितलं का ना जयश्री पाटलाबद्दल, तू सोडणार का वनात? तुझ्यावर कौटुंबिक हिंसा गुन्हा होईल, स्त्रीवर अत्याचार केल्याचा गुन्हा होईल आणि कायदेशीर कारवाई होईल. ही भारतीय संविधानाची ताकद आहे. आणि आता तुमचा जो प्रश्न आहे, 22 प्रतिज्ञामध्ये पण रामाला नाकारलं गेलेलं आहे. 22 प्रतिज्ञा वाच ना. बाबासाहेबांनी 22, तू खरं बौद्ध तर असूच शकत नाही तो. अरे महार जातीच्या सुद्धा ही करतोय तो. आमच्या समाजाचा असला, तुझी विचारधारा आमची नाही, तो आमच्या शत्रूची भाषा बोलतोय, म्हणून तुझ्यावर ही बोलण्याची वेळ आली, लक्षात. आणि तुमचं जे मगाशी म्हणलं की 50% आरक्षण, ही काय बोलतोयस तू? भारतीय संविधानानं या देशातील सर्व मातंगापासून ते मराठ्यापर्यंत सर्व समाजाला, बहुजन समाजाला सांगेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये कोणत्याही प्रकारची आरक्षणाची मर्यादा, टक्केवारी घातली नाही, कोणतीही टक्केवारी घातली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 50%ची मर्यादा
टक्केवारीची मर्यादा भारतीय घटनेमध्ये कधीही लिहिली नाही. हा सदावर्ते म्हणतोय, सुस्पष्ट लिहिलंय त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी. किती खोटा बोलतोय. हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आहे. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. हे संविधानाचा अपमान आहे. लक्षात घे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा घातली नाही. 1992ला इंदिरा साहनी या कोर्टाच्या मध्ये यांच्या वादामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्था इथल्या सुप्रीम कोर्टानं ती 50% आरक्षणाची मर्यादा गाठली. 92ला गाठली बाबा. संविधान देताना 26 नोव्हेंबर 1949 किंवा 26 जानेवारी 1950 पासून 50% मर्यादेची अट नव्हती. परंतु ही इंदिरा साहनीच्या माध्यमातून ब्राह्मणी षडयंत्राचा भाग म्हणेल आणि ह्या 50%च्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे हा SC ST आणि OBC आणि मायनॉरिटी या 85% बहुजनावरती अन्याय आहे. 15% सवर्णाला 50% सवलत आहे आणि 85% बहुजन समाजाला घटनात्मक अधिकाराची मर्यादा 49-50% घालेला आहे. म्हणजे सवलत त्यांना दिलेला आहे. गुणवत्तेला म्हणजे फायदा त्यांचा झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 50%ची मर्यादा घातली नाही तर लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळावं ही भूमिका बाबासाहेबांची आहे. आणि घटना राबवणाऱ्या आणि योग्य पद्धतीची त्याची अंमलबजावणी केल्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये SC ST आणि OBCला आरक्षण, मायनॉरिटीला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार मिळाला नाही. आणि जे गुणवत्ताधार, दुसरा एक त्यांचा मुद्दा असा आहे, आरक्षणाने सर्व जातीची गरिबी दूर होईल का, सर्व प्रश्न सुटतील का, तसेच भारताच्या मुख्य समस्या काय संदेश देणार? खरं तर त्याचं एक आणखी एक आहे की खुल्या वर्गातील गुणवत्ताधारकासाठी सर्व काम करते. म्हणजे खुल्या वर्गामध्ये, ओपन वर्गामध्येच गुणवत्ता आहे का? म्हणजे या सदावर्तेला असं म्हणायचं आहे का आरक्षण घेणारे लोक हे गुणवत्ताधारक नाहीत? अरे ज्यांना संधी नाही, ज्यांना संधी नाकारली त्यांच्यातून त्यांनी जर आपलं विश्व तयार केलं, त्यांनी जर आपला विकास केला, त्या संधीचा योग्य फायदा घेतला, तिथं त्याला गुणवत्ता म्हणतात. पण ज्यांना 1000 वर्ष ज्यांना संधी आहे, ज्यांना संधी नाकारली नाही, ज्यांना माणूस म्हणून नाकारलेला नाही, ज्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे मागास नाही, ज्यांना संधी होती, त्यांनी गुणवत्ता सिद्ध करणं याला गुणवत्ता म्हणत नाही. आज SC मधून सुद्धा गुणवत्ताधार की ओपन वर्गातून सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. UPC MPCमध्ये सदावर्ते आपले बौद्ध समाजाची, मातंग समाजाचे, चर्मकार समाजाचे, ST समाजाचे, OBC समाजाचे, मराठा समाजासुद्धा गुणवत्तामधून सुद्धा ओपन वर्गातून सुद्धा राहिलेला जो ओपन वर्ग तू म्हणतो ना, ब्राह्मण, गुजर, मारवाडी यांच्यासाठी तर बोंबलतो ना तू, यांच्या हक्कासाठी, यांच्यामध्ये सुद्धा आम्ही SC ST OBC मायनॉरिटी इथले भागास आरक्षणधारक लोक आहे. गुणवत्तामध्ये सुद्धा, ओपन वर्गामध्ये सुद्धा, खुल्या जागामध्ये सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. हे लक्षात घे. आणि दुसरं आहे की निव्वळ आरक्षणानं प्रगती नाही होणार. हे मागच्या वेळी सांगितलं की आरक्षण हा गरिबी हटवाचा प्रोग्राम नाही. आरक्षण हे सर्व जातीचे आरक्षण मिळालं आणि सर्व जातीची आर्थिक प्रगती झाली हे कधीच होणार नाही. हा फक्त भ्रमनिरास आहे. या देशातील आर्थिक विषमता ह्या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. विषमता. आणि या विषमतेमध्ये इथला मातंग समाज दबलेला आहे, इथला बौद्ध समाज दबलेला आहे, इथला चांभार समाज दबलेला आहे. म्हणजेच SC ST OBC मुस्लिम आणि मराठासुद्धा, गरीब मराठासुद्धा या आर्थिक विषमतेचा तो बळी आहे. आणि याच्यासाठी बाबासाहेब संविधानाला म्हटलेलं आहे की एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात जशी समानता आणली त्याच पद्धतीनं एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समानता आली पाहिजे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जर समानता आणली तरच या देशातील सर्व समाजाच्या समस्या सुटतील, आरक्षणाला नाही. आणि म्हणून तुम्हाला शेवटचा संदेश मी या ठिकाणी देत असताना म्हणेल की बाबांनो, मला जास्त आरक्षणाच्या याच्यावर बोलायचं नाही. आरक्षणानं 2% लोकांचा फायदा होतो. देशामध्ये 2% नोकऱ्या, देशामध्ये बी कमी काय, खाजगीकरण केलं, कंत्राटी बेसवर आहे. अरे सरकारी उद्योग निघले, भांगाराच्या भावात निघायला लागला, विकायला लागले.
त्याच्यामध्ये अडाणी अंबानीला आणि शिक्षण संस्थेचं खाजगीकरण होऊ लागलेलं आहे. सरकारी शाळा बंद पडायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळं आपण आता शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. सर्व जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. सर्व उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. याच्यावरती खाजगीकरणाला विरोध, कंत्राटी भरतीच्या नोकरदार भरतीला विरोध, सर्व जमिनीचं समान वाटप झालं पाहिजे. सर्व जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. सर्व खाजगी उद्योगाचं सरकारीकरण झालं पाहिजे, राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. मंदिराच्या दानपेटीवर सुद्धा एकाच 1000 वर्ष 1001% आरक्षण ब्राह्मणाला आहे. त्याच्यावर बोल ना. अरे मंदिरातला पुजारी कोण आहे का? मराठा. तो रामराज्यामध्ये रामासाठी लढले. मंडल आयोगाची लढाई ओबीसी बांधवानो. लोक म्हणतात तुम्ही पायावर दगड मारून घेतलं. ओबीसी बांधवानो, राम मंदिराच्या नादी लागून तुम्ही डोक्यावर दगड मारून घेतला. पायावर तर मारला, पण डोक्यावर दगड मारून घेतला. मंडल आयोगाच्या हक्काची लढाई असताना तुमचं लक्ष विचलित वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा काढला. मंदिरासाठी लढले आम्ही, मंदिर बांधण्यासाठी. आणि पुजारी कोण? मांगा बी खुश होती राम मंदिर बांधायला निघाल्यानंतर. इथं पुण्यात सुद्धा लय बोर्ड लागले, आनंदाचे अभिनंदन बोर्ड. मराठा बांधव नाचायला लागले, ओबीसी बांधव तर अधिक नाचायला लागले. सगळे नाचायला लागल्यानंतर राम मंदिराचे पुजारी आहे का एखादा मराठा? देशातील सगळ्या मंदिराची जर समीक्षा केली आणि त्याच्या दानपेटीतून जे धन निर्माण होतं, सोनं चांदी किंवा पैशाच्या स्वरूपात, तर ते धन हे जे सरकारचं उत्पन्न आहे, केंद्रातील सरकारचं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाच्या 14 पटीने जास्त धन हे भारतातल्या मंदिरात आहे. जसं बालाजीचं मंदिर असेल, जसं वैष्णवी देवीचं मंदिर असेल, जसं मुंबईचं लालबागचं मंदिर असेल किंवा पुण्यातील दगडूशेठ गणपती असेल, असे जे देशातले शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल, या साईबाबा मंदिरांमध्ये, या सगळ्या मंदिरांमध्ये जेवढं धन आहे ते धन सरकारचं जेवढं उत्पन्न आहे केंद्र सरकारचं, समजा केंद्र सरकारचं उत्पन्न 10,000 कोटी असेल, 10,000 कोटी असेल समजा, हे खूप जास्त आहे. तर मंदिरांचं उत्पन्न त्याच्यापेक्षा 14 पटीने जास्त, म्हणजे 1,40,000 कोटी अंदाजे एवढं उत्पन्न आहे. म्हणजे 10 पटीने उत्पन्न आहे. त्या मंदिराच्या उत्पन्नावर सरसकट 100% हे ब्राह्मणाचं आरक्षण आहे किंवा वर्चस्व आहे. वर्चस्व म्हणजेच आरक्षण. त्याबद्दल काय सांगा? खरं तर राज्य शासन असेल, राज्य शासनाचा पंचवार्षिक योजनेचं जे बजेट असतं किंवा केंद्र शासनाचं जे पंचवार्षिक योजनेचं जे बजेट असतं किंवा वार्षिक बजेट असतं, त्याच्या कितीतरी पटीनं, तुम्ही 14% म्हणले, पण जर मोजणी केली तर 14 त्याच्यापेक्षा बी जास्त टक्के ते उत्पन्न ह्या मंदिरातून मिळतं. तिथं आरक्षण हे धर्माच्या नावाखाली, वर्णव्यवस्थेनुसार धर्माच्या नावाखाली 100% आरक्षण 1000 वर्षे त्यांनी अंमलात आणलेलं, 1000 वर्षे त्यांनी त्यांच्या कब्जात ठेवलेला आहे. तिथं गुणवंत सदावर ते बोलत नाही. तिथं तिथली जी संपत्ती आहे मंदिराची, ती राष्ट्राच्या तिजोरीमध्ये, देशाच्या तिजोरीमध्ये जमा व्हावी आणि देशाच्या कल्याणासाठी आर्थिक कुणाचा पैसा आहे? मंदिरात दान ब्राह्मण नाही दानपेटीत टाकत, दक्षिणा ब्राह्मण नाही टाकत. ब्राह्मणाच्या पोट भरण्यासाठी दक्षिणा बहुजन समाज टाकतो, ओबीसी टाकतो जास्त करून, मराठा टाकतो जास्त करून. आमचा विकास कुठं? आमचा शत्रू वळका. अरे ब्राह्मणवाद्यांच्या हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय मराठा बांधवाने तुमच्या लेकराचा विकास होणार नाही, लक्षात घ्या. हिंदू हा तुमचा धर्म नसून मानसिक गुलाम्या, इथल्या मांगाची मानसिक गुलाम्या, इथल्या चर्मकाराची मानसिक गुलाम्या, इथल्या ओबीसीची मानसिक गुलाम्या, इथल्या आदिवासीची मानसिक गुलाम्या, इथल्या धनगराची मानसिक गुलाम्या, इथल्या मराठ्यांची मानसिक गुलाम्या. ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची मानसिक गुलामीतून बाहेर पडल्याशिवाय तुमचा 100% परिवर्तन आणि 100% हा विकास होणार नाही. हे मराठ्यांच्या लेकरं आणि मराठ्यांच्या
पुढच्या पिढीचा लेकरांचा उद्धार व्हायचा असेल, धनगराच्या लेकराचा विकास आणि परिवर्तन व्हायचं असेल, ओबीसीच्या लेकरांचा उद्धार आणि परिवर्तन आणि विकास व्हायचा असेल, SC ST आणि आदिवासीचा समाजाचा विकास व्हायचा असेल तर व्यवस्थेतून बाहेर पडणं, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडणं हाच त्याच्यावरती समस्या. अरे आरक्षण ही तुमची समस्याच नाही बाबांनो. काय आरक्षण ही तुमची समस्या नाही तर तुम्ही स्वतःला, मी नेहमी म्हणतो आपल्या चॅनलमधून, हा धार्मिकतेचा कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा विषयच नाही. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. काय इथला कारण हिंदू हा धर्म नसून मानसिक गुलाम आहे. हिंदुत्व हे महागाच्या भाल्यासाठी नाही, हे धनगराच्या भाल्यासाठी नाही, हे मराठ्यांच्या जरांगे पाटील यावर सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना मराठ्यांच्या लेकराचं चांगलं व्हावं, आरक्षणाच्या पाठिंबाला, आरक्षणाच्या मुद्द्याला तुम्ही आंदोलन आमचा पाठिंबा आहे, पण आरक्षण घेऊन 100% मराठ्यांच्या लेकराचा उद्धार हो, विकास होणार नाही. तर हिंदू ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून तुम्हाला बाहेर, देव धर्म आणि जातीच्या गुलामीतून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. मानसिक गुलामीतून, अंधश्रद्धेतून, तुम्हाला अनिष्ट रूढी परंपरेतून बाहेर पडावं लागेल, तर तुमच्या लेकरांची प्रगती होईल. आणि म्हणून मी सांगतो की तुम्ही पूर्वाश्रमीचे, आमचा इथला मातंग समाज, इथला चर्मकार समाज, इथला माळी साळी कुणबी नावी ढोर समाज, इथला आदिवासी समाज, इथला धनगर समाज, इथला माळी समाज, इथला मराठा समाज, इथला न्हावी समाज, इथला होलार समाज, हे बहुजनातल्या प्रत्येक जाती घटक हे आमचा पूर्वाश्रमीचा धम्म बांधवाचा आहे. म्हणून मी म्हणेल मातंगापासून धनगर, माळ्या आणि मराठा बांधवानो, तुम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच आहे. भारत हा बुद्धांचा देश होता. बहुजनाचा मराठ्यांचा बौद्ध धम्म हा खरा मराठ्यांचा चेहरा आहे. बौद्ध धम्म खरा ओबीसीचा चेहरा आहे. बौद्ध धम्म इथल्या धनगराचा चेहरा आहे. बौद्ध धम्म इथल्या माळ्यांचा चेहरा आहे. बौद्ध धम्म इथल्या बहुजनाचं खरं अस्तित्व आणि चेहरा आहे. म्हणून बौद्ध धम्म स्वीकारून सर्व बहुजन समाजाने, मातंगापासून ते मराठा इत्यादी सर्व बहुजन समाजाने बौद्ध धम्म स्वीकारून घर वापसी करावी. म्हणून मी माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे. तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्विकसित केल्याशिवाय, पुनर्जीवित केल्याशिवाय, घर वापसी केल्याशिवाय, धर्माच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून स्वतःच्या बौद्ध धम्माकडे वाटचाल केल्याशिवाय कोणत्याच समाजाच्या सर्वांगीण प्रगती आणि विकास होणार नाही. याच्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी, हा संदेश मी देऊ इच्छितो. एक आणखी कोणतं राहील मित्रांनो, आज आपण जी चर्चा केली त्या चर्चेविषयी आपले विचार सर्वात महत्त्वाचे आहे. कारण कदाचित आमच्याकडनं बोलण्याच्या आयुष्यात काही चुका होऊ शकतात. तर कृपया जर का आमच्या काही चुका असतील आणि आम्ही जर का हे विचार मांडले ते बरोबर जरी असतील तरी आम्हाला तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा, लाईकच्या माध्यमातून कळवा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी आपणांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवराय. तर दुसरा एक मुद्दा ते नाही, एक थांबा.